नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत बिर्ला गणपती टेम्पल येथे। तर आपण तळेगाव इथून निघालेलो आहे। तर आपण सोमटण्या फाट्यावरून राईट टर्न मारलेला आहे आणि इथून सरळ आत जाणार आहोत। तर हा रोड जो आहे तो प्रति शिर्डीला सुद्धा जातो। तर प्रति शिर्डीला जायच्या आधी आपल्याला एक गणपतीचा रोड आहे, तिथून जाणार आहोत। तर इथून आपण गेट मधून आत चाललो आहे आणि आता तिथं जे पायऱ्या आहेत त्या 189 पायऱ्या आहेत। आणि जर तुम्हाला पायऱ्या चढून दम लागला असेल तर तुम्ही इथं सावलीखाली बसू शकता आणि तुमच्यासाठी पाण्याची पण सोय आहे इथं। तर ही जी गणेशाची मूर्ती आहे ती सिमेंट कॉन्क्रीट आणि कॉपर मिक्स करून बनवलेली आहे। त्याची जी हाईट आहे, उंची, तर ती 72 फूट एवढी आहे आणि त्याचं जे वजन आहे ते 1000 टन एवढं आहे। तर तुम्ही पाहू शकता की किती अशी सुंदर मूर्ती आहे। तुम्ही सुद्धा या इथं दर्शनाला। तर गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही ठरवलं की इथं आलोच आहे। तर तसंच आपण पुढे जाऊन घोरडेश्वरला जाऊन शंकराच्या मंदिराच्या पाय सुद्धा पडून येऊ। ईश गिरीश नरेश परेश महेश विलेशय भूषण भो। तर आपण 400 पायऱ्या चढून वरती आलेलो आहे। तर हे जे मंदिर आहे हे शिवकालीन मंदिर आहे म्हणजे, आणि हे जे मंदिर आहे ना हे एक गुहेत आहे। तुम्ही सुद्धा इथं येऊन दर्शन घेऊ शकता। सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगं। पूरी कुरु मामज्ञमनाथं दूरी कुरु मे दुरितं भो। सांब सदा शिव शंभो शंकर शरणं मे तव चरणयुगं। शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय।
सचराचर जनन स्थितिलय कारण भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् अन्तःकरणविशुद्धिं भक्तिं च त्वयि सतीं प्रदेहि विभो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् करुणावरुणालय मयि दास उदासस्तवोचितो न हि भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय जय कैलास निवास प्रमथ गणाधीश भूसुराचित भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् झनुतक झङ्किणु झनुतक किटकक शब्दैर्नटसि महानट भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् धर्मस्थापन दक्ष द्रक्ष गुरो दक्ष यज्ञ शिक्षक भो साम्ब सदा शिव शम्भो शङ्कर शरणं मे तव चरणयुगम् शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय तर आम्ही तिथं खूप वेळ बसलो होतो, खूप मजा केली आणि आता घरी जात आहोत. तर रात्र झाली आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही पण इथं येऊ शकता. तर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू नवीन व्हिडिओत.